नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे 6वी भूगोलाचा 8वा चॅप्टर, तो म्हणजे नैसर्गिक संसाधने। आता या चॅप्टरमध्ये आपल्याला काय पाहायचं माहिती का, तर नावातच दिले बघा नैसर्गिक म्हणजे काय, तर निसर्गातून मिळणारे। संसाधने म्हणजे काय, याच्यात जास्त डोकं खाजवत बसू नका। संसाधने म्हणजे गोष्टी, एवढंच लक्षात ठेवा। म्हणजे या चॅप्टरमध्ये आपल्याला काय पाहायचंय, तर निसर्गातून मिळणाऱ्या गोष्टी। कोणत्या गोष्टी, की ज्या गोष्टी माणसाला हेल्पफुल ठरलेल्या आहेत, माणसाने स्वतःचं कौशल्य स्वतःचं स्किल वापरून त्या गोष्टी स्वतःसाठी त्याचा वापर करून घेतलेला आहे। तर या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत आणि माणसाने त्याचा स्वतःसाठी कसा वापर केलेला आहे हे आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचंय। तर चॅप्टर फार इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की लक्ष द्या। याच्या आधीचे 7 चॅप्टर जर तुम्ही पाहिले नसतील तर प्लीज पाहून घ्या, सर्व चॅप्टर आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहेत। सो आय वेलकम यू ऑल टू एम स्टडी। चॅनेल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, आपल्या मित्रांना पण नक्की शेअर करा। आता एक उत्सुकतेचा जर मी तुम्हाला प्रश्न विचारला, क्युरिओसिटीचा, की थोडंसं इमॅजिन करा आपल्या डोक्यामध्ये, की पृथ्वी जर मी तुम्हाला सांगितलं की आपण समजा आता चंद्रावर समजा आपण, आणि चंद्रावरून असं पृथ्वीमध्ये आपण एंटर करतोय, तर एंटर केल्यावर जेव्हा आपण पृथ्वीवर खाली 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 येतोय, किंवा आपण विमानातून समजा स्काय डायव्हिंग केली, तर जेव्हा आपण पृथ्वीवर खाली 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 येतो त्यावेळेस आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी दिसतात बरं पृथ्वीवर? म्हणजे ज्या मानव निर्मित अशा गोष्टी मला नका सांगू, पण नॉर्मली ज्या पृथ्वीवर आपल्याला दिसतात अशा कोणत्या कोणत्या गोष्टी दिसणार आहेत आपल्याला? समजा आपण वरतून हवेतून किंवा आकाशातून किंवा पृथ्वीच्या बाहेरून जर आपण पृथ्वीवर येतोय तर आपल्याला काय काय दिसणार आहे? सर्वात पहिलं आपल्याला काय दिसणार आहे, तर ते दिसणार आहे जमीन, बरोबर। त्याच्यानंतर अजून काय दिसणार आहे आपल्याला? त्याच्यासोबतच दिसणार आहे आपल्याला पाणी, बरोबर। याच्यासोबत अजून काय दिसणार आहे? जमिनीवरचे झाडे झुडपे। त्याच्यानंतर आपल्याला दिसणार आहे त्या झाडा झुडपांमधून पळणारे प्राणी पक्षी, हे सर्व आपल्याला दिसणार आहे। आता जेव्हा तुम्ही आकाशातून खाली येताय तर तुम्ही असंच तर येत नाही ना डायरेक्ट, तुम्ही कशातून खाली येताय, तर तुम्ही हवेच्या मार्फत खाली येताय, बरोबर। हवेतून तुम्ही खाली येताय, म्हणजेच काय, तुम्हाला आपल्या शरीराला एक स्पर्श करून जाते एक गोष्ट, जी आपल्याला डोळ्याला दिसत नाही परंतु ती आहे, ती गोष्ट म्हणजे काय? हवा। हेच काय मित्रांनो, हेच आहे निसर्गातून आपल्याला भेटणाऱ्या गोष्टी। म्हणजेच काय, यालाच आपण काय म्हणतो, तर नैसर्गिक संसाधने असे म्हणतो। किती सोपं होतं, याच्यामध्ये टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये। आता याच्यातले काही संसाधने आहेत ना, हे मर्यादित स्वरूपात आहेत, आणि काही संसाधने मात्र हे अमर्यादित आहेत। उदाहरणार्थ, मर्यादित म्हणजे काय, लिमिटेड, आणि अमर्यादित म्हणजे काय, तर अनलिमिटेड। आता मर्यादित संसाधने कोणते कोणते येतील? उदाहरणार्थ, चांगल्या पद्धतीचं पाणी। आपल्याला माहिती आहे पृथ्वीवर पाणी विपुल प्रमाणात आहे, बरोबर। समुद्र किती मोठा आहे, पण मित्रांनो आपण समुद्रातलं पाणी पिऊ शकतो का हो? अजिबात नाही पिऊ शकत। हेच आपण समुद्रातलं पाणी शेतीसाठी वापरू शकतो का मित्रांनो? तर नाही वापरू शकत। का नाही वापरू शकत? कारण आपल्याला माहिती आहे समुद्राच्या पाण्यात काय असतं? क्षार असतं, मीठ असतं। हे यांनी काय होणार आहे, आपली जमीन नापीक होऊन जाणार आहे। त्याच्यामुळं आपल्या शेतामध्ये आपण जे उत्पन्न घेतो त्याच्यासाठी आपण खारट पाणी वापरू शकत नाही। हेच समुद्राचं पाणी आपण पिऊ शकतो का मित्रांनो? तर नाही पिऊ शकत। का? कारण ते पाणी जर आपण एका प्रमाणाच्या बाहेर जर पिलो तर यांनी आपल्याला काय होणार आहे, उलटे होणार आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्रास होऊ शकतात। काहींचा घसा खराब होऊ शकतो, काहींची जी अन्ननळी असते ती देखील खराब होऊ शकते। परंतु हेच आपण विहिरीतलं पाणी पितो, बरोबर। हेच आपण बोरवेलचं पाणी देखील पितो। हेच आपण पावसाचं पाणी जे आपण धरणात स्टोअर करून ठेवतो, किंवा तलावांमध्ये किंवा नदीमध्ये जे असतं तेच आपण प्युरिफाय करून पिऊ शकतो। ते का पिऊ शकतो? कारण ते नॉर्मली खारट नसतं। पण हेच मला सांगा तुम्ही, जमिनीखाली जे पाणी आपल्या, ते मर्यादित आहे की अमर्यादित आहे? काय वाटतं तुम्हाला? ऑब्व्हियसली ते मर्यादित आहे, ते लिमिटेड आहे। ते जर आपण जास्त प्रमाणात जर वापरायला लागलो ना तर ते कधी काळी संपून जाणार आहे। त्याच्यामुळे वापरण्यायोग्य किंवा पिण्यायोग्य पाणी हे कोणत्या स्वरूपात आहे आपल्याकडे? हे आहे मर्यादित स्वरूपात। परंतु समुद्रातलं पाणी हे कोणत्या स्वरूपात आहे आपल्याकडे? हे आहे अमर्यादित स्वरूपात, म्हणजे अनलिमिटेड आहे। किती वापरा, समुद्रातलं पाणी संपणार आहे का? तर अजिबात नाही संपू शकत। याच पद्धतीने हवा काय अमर्यादित आहे की मर्यादित आहे? आपण नॉर्मल हवा जर कन्सिडर केली तर ती नॉर्मल हवा अमर्यादित आहे। अमर्यादित म्हणजे काय? खूप जास्त विपुल प्रमाणात अवेलेबल आहे, ती संपूच शकत नाही। पृथ्वीवर हवा असणारच आहे शेवटपर्यंत, पण चांगली हवा आपल्याला लागत असती। तुम्ही प्रदूषणामध्ये किती वेळ जिवंत राहू शकता जर कंटिन्यू? हे बघा, आता दिवाळी वगैरे असती, दिवाळीला आपण फटाके वगैरे फोडतो, भरपूर प्रदूषण झालेलं असतं। दिवाळीला रात्री जेव्हा तुम्ही जेवण करता, गोडधोड पुरणपोळी वगैरे खाता, आणि नॉर्मली जेव्हा आपण खिडकीच्या बाहेर पाहतो सगळीकडे तुम्हाला असा पांढरा पांढरा धूर दिसतो बघा। किंवा आपण बाहेर जरी गेलो ना त्या दिवशी थोडासा तुम्ही टेरेसवर जाऊन बघा, तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो। आता हे का होतं? का? कारण त्या दिवशी हवेची गुणवत्ता घसरलेली असती। म्हणजेच काय, जी चांगली हवा जी आपल्याला श्वास घ्यायला लागती, किंवा जी चांगली हवा झाडांना लागती वाढण्यासाठी,
ती चांगली हवा आता कुठेतरी कमी झालेली आहे. दिवाळीच्या दिवशी जर फटाके फोडल्यावर आपल्याला असा अनुभव येतो, तर विचार करा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जसं दिल्ली झालं किंवा महाराष्ट्रातलं जर पाहिजे तर मुंबई झालं, पुणे झालं, इकडे प्रदूषण एवढ्या लेवलला आहे. म्हणजे तुम्ही जर एक फक्त फेरफटका मारून या, त्या प्रदूषणाने आपल्याला लवकर थकल्यासारखं होतं. ते काय होतं मित्रांनो, आता आपल्याला माहिती आहे आपण काही जास्त तिथं फिरलो नाही, आपण नॉर्मल टू व्हीलरवर गेलो, टू व्हीलरवर आलो तरी सुद्धा आपल्याला थकल्यासारखं वाटतं. हे का वाटतं? कारण गाड्यांमधून निघणारं जे प्रदूषित जे वायू आहेत ते हवेत मिसळतात आणि तेच आपण श्वासामार्गे आपल्या शरीरामध्ये घेत असतो आणि हे आपलं शरीर आतमधून थकवतात. मग आपल्याला या पॉईंटमधून काय कळलं की हवा अमर्यादित स्वरूपात आहे, परंतु चांगल्या पद्धतीची हवा ही मर्यादित स्वरूपात आहे. आता इथे बघा, इथे आपल्याला काही त्यांनी फोटोज दाखवलेले आहेत. आता हे फोटो जर तुम्ही व्यवस्थित पाहिले ना, तर हाच आपला चॅप्टर आहे. हेच फोटो पुढे त्यांनी चॅप्टरमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. ते काय आपण 4 ते 5 मिनिटात लगेच समजून घेऊ. आता पहिला फोटो जो आपल्याला दिलेला आहे याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय बघा, एक शेतकरी बैलांनी त्याची शेती नांगरतोय. इथे कोणत्या नैसर्गिक संसाधनाचा वापर झालेला आहे मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला? एकतर पहिली गोष्ट प्राणी, बैलाचा तिथं त्यांनी माणसाने वापर केलेला आहे. म्हणजे काय, प्राणी या नैसर्गिक संसाधनाचा तिथं माणसाने वापर करून घेतलाय. दुसरी गोष्ट तिथं काय अजून दुसरा वापर कशात झालाय, नांगरणी कशावर करतोय तो, जमिनीवर. म्हणजेच काय, जमीन हे एक नैसर्गिक संसाधन त्यांनी वापरलेलं आहे. आणि त्याच्यानंतर अजून काय, त्या जमिनीवर काय नेमकं तो नांगरतो, काय जमीन नाही नांगरत येतो, जमिनीवर असणारी माती नांगरतोय. म्हणजे काय, माती हे देखील आपल्याला निसर्गातून भेटलेलं आहे. तर माती ही पण झाली एक नैसर्गिक संसाधन. आता माती मर्यादित असणार आहे की अमर्यादित, काय वाटतं तुम्हाला? आता तुम्ही म्हणताल की माती कसं काय संपणार आहे सर, माती तर भरपूर असती. असं नाहीये मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे का, साधं छोटंसं म्हणजे 1-2 सेंटीमीटरचा मातीचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्षांचा काळ लागू शकतो. आपल्याला तिथे त्यांनी या पॉईंटमध्ये दिलेले बघा, मृदेची निर्मिती ही अत्यंत संथपणे म्हणजे काय हळुवारपणे होणारी प्रक्रिया आहे. परिपक्व मृदेच्या निर्मितीसाठी खूप मोठा काळ लागतो. साधारणपणे 2.5 सेंटीमीटर जाडीचा मृदेचा थर तयार होण्यासाठी सुमारे 1000 वर्षांचा काळ लागू शकतो. म्हणजेच काय, मृदा ही लिमिटेड स्वरूपात आहे, मर्यादित स्वरूपात आहे. आता मृदा म्हणजेच माती ही कशी तयार होती, तर आपण याच्या आधी चॅप्टर पाहिला होता. 7वा चॅप्टर जर तुम्ही पाहिला नसेल तर चॅनेलवर अवेलेबल आहे, तो नक्की पाहून घ्या. तो कोणता चॅप्टर होता, खडक व खडकांचे प्रकार. त्याच्यामध्ये आपण मूळ खडक पाहिलेला होता बघा. तर इथे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे की मृदा निर्मिती कशी होती, तर प्रामुख्याने मूळ खडक, त्याच्यानंतर हवामान, त्याच्यानंतर काय जैविक घटक, जमिनीचा उतार आणि कालावधी या घटकांवर मृदा निर्मिती म्हणजे मातीची निर्मिती अवलंबून असते. हे जातं तो मूळ खडक कोणत्या प्रकारचा आहे किंवा तिथे हवामान कोणत्या पद्धतीचं आहे याच्यावरून ठरतं की माती कोणत्या प्रकारची बनणार आहे. हे तुम्ही जर मराठवाड्यात गेला किंवा विदर्भात जर गेला तर आपल्याला काळी माती सापडती. हे जर आपण कोकणात गेलो तिथं लाल माती सापडती. असं का होतं, कारण दोन्ही ठिकाणचं हवामान वेगळं आहे, दोन्ही ठिकाणचा खडक वेगळा आहे. आता तुम्ही हा फोटो बघा, याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, एक माणूस हा होडीत जाऊन मासे पकडतोय. त्याच्यानंतर हा 4 नंबरचा फोटो बघा, याच्यात काय दिलेलं आहे, एक माणूस विहिरीमधून पाणी शेंदून काढतोय. म्हणजे काय, विहिरीतून तो पाणी काढतोय. आता या दोन्ही फोटोमध्ये कोणत्या नैसर्गिक संसाधनाचा वापर केलेला आहे मित्रांनो, तर ऑब्व्हियसली पाणी या नैसर्गिक संसाधनाचा वापर केलेला आहे. आपल्याला माहिती, सकाळी झोपेतून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण पाण्याचा प्रचंड प्रमाणात वापर करत असतो. आता आपण पाण्याचा वापर कुठे कुठे करतो हे थोडंसं तुम्ही डोकं लावा. अगदी कॉमन सेन्सचा प्रश्न आहे आणि कमेंटमध्ये लिहा. ज्याच्या कमेंटमध्ये सर्वात जास्त पाण्याचा वापर दिलेला असेल त्या कमेंटला मी लाईक करणार. त्याच्यानंतर हा पण फोटो बघा, याच्यात काय केलेलं आहे, तर माणूस काय करतोय, मिठागरांमधून मीठ तयार करतोय. इथे पण कोणतं नैसर्गिक संसाधन वापरलेलं मित्रांनो, तर पाणी. समुद्राच्या पाण्यामधून त्यांनी मिठागरे तयार केले आणि त्याच्यातून मीठ मिळवलेलं आहे. ह्या पॉईंटकडे इथे लक्ष द्या. इथे आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे, पृथ्वीवर जर एकूण आपण कन्सिडर केलं की पृथ्वीवर जेवढं पण पाणी ते जर आपण 100% कन्सिडर जर केलं तर त्याच्यातलं वापरण्यायोग्य पाणी किती माहिती तुम्हाला, 3%. आणि त्याच्यातून वापरण्यासाठी उपलब्ध पाणी किती आपल्याकडे, ते आहे फक्त 0.003%. आता पुढचे चित्र बघा. या चित्रामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, तर एक माणूस झाडावर चढून मध गोळा करतोय. त्याच्यानंतर या फोटोमध्ये काय दिलेलं आहे, तर एक माणूस आणि बाई हे लाकडे गोळा करतायत. त्यानंतर या फोटोमध्ये काय दिलेलं आहे, तर एक माणूस रबराचा चीक काढतोय. म्हणजे जे रबराचं झाड दाखवलंय त्याच्यातून जो चीक येतो त्याच्यातून रबर तयार होतं. त्यानंतर या फोटोमध्ये काय दिलेलं आहे, तर एक माणूस झाडापासून डिंक गोळा करतोय.
या सर्वांमध्ये कोणतं नैसर्गिक संसाधन वापरलेलं मित्रांनो, तर ते वापरलेलं आहे वनस्पती किंवा झाडे. आता आपल्याला माहितीच आहे की आपल्या भूपृष्ठावर म्हणजे आपल्या पृथ्वीच्या जमिनीवर विविध प्रकारच्या वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात. वनस्पतींचे गवत, झुडूप, झाड आणि वृक्ष या पद्धतीने आपण त्याचं बायफर्गेशन किंवा त्याचं वर्गीकरण करू शकतो. आता हे तुम्ही शिकलेलेच आहे की जेव्हा पृथ्वी तयार झाली त्यानंतर जेव्हा जे स्टार्टिंगचे माणसं होते हे कसे राहत होते मित्रांनो, हे जंगलात राहायचे, भटक्या टोळ्या करून राहायचे, म्हणजे एका ठिकाणी स्टेबल नव्हते. परंतु हळूहळू माणूस स्टेबल झाला. तो स्टेबल कसं काय झाला माहिती का, कारण त्याच्याकडून शेतीचा शोध लागला गेला. त्यांनी पाहिलं की डोंगरावर म्हणा किंवा नॉर्मल प्लेन जमिनीवर म्हणा वेगवेगळ्या प्रकारचे झाडं येत आहेत जे तो खाऊ शकतो. मग त्याला असं दिसलं की त्यांनी एक दिवशी एक फळ खाल्लं होतं, त्या फळाचं बी त्यांनी काही ठिकाणी टाकलं असेल, तर जिथं त्यांनी बी टाकलं होतं तिथून नवीन झाड तयार झालं, हे त्यांनी पाहिलं. असंच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले. जसं की त्यांनी कधी गवतं लावून पाहिले, कधी छोट्या भाज्या लावून पाहिल्या, कधी एखादं फळाचं झाड लावून पाहिलं. मग त्याला हळूहळू त्याच्यातून कळलं की आपण जमिनीत पेरणी करू शकतो आणि त्याच्यातून नवीन झाड उगवतं. याच्यातूनच काय लागला, शेतीचा शोध लागला. आणि भटक्या टोळ्यांमध्ये फिरणारा माणूस जो शिकार करत फिरायचा तो एका ठिकाणी येऊन स्टेबल झाला, तो वस्त्या करून राहू लागला. आणि शेतीचा शोध लागल्यामुळे काय झालं, त्याला जी अन्नासाठी जी वणवण करावी लागत होती ती त्याला टाळता आली. आता जसजशी माणसाची प्रगती होत गेली तसतसं काय झालं, वेगवेगळ्या संस्कृती उदयास आल्या. त्या संस्कृती कुठे उदयास आल्या मित्रांनो, तर जुन्या काळी ज्या प्रमुख नद्या होत्या त्या नद्यांच्या खोऱ्यांच्या आसपास या संस्कृती उदयास आल्या. त्या कोणत्या नद्या होत्या, सिंधू, नाईल, युफ्रेटिस व होयांग हो या नद्यांच्या आसपास त्या संस्कृती उदयास आल्या. हे आपण पाचवीमध्ये पाहिलेलं आहे. आता वनांमधून आपल्याला काय भेटतं मित्रांनो, तर लाकूड, रबर, डिंक, फळे, औषधी वनस्पती यासारख्या गोष्टी आपल्याला वनांमधून भेटतात. आता जर याच्या आधीचे चॅप्टर जर तुम्ही पाहिलेले असतील ना तर तुम्हाला कळलेलं असेल की विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत हवामानात किंवा वातावरणात कसा फरक पडत जातो. तर तेच इथं आपल्याला दिलेलं आहे. खाली बघा, इथे विषुववृत्त दिलेलं आहे, इकडं ध्रुवाचा प्रदेश दिलेला आहे. तर जसजसं आपण विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जातोय तसतसं वनांमध्ये देखील फरक पडत चाललेला आहे. ते कोणते कोणते वने आपल्याला दिसतात त्या पट्ट्यांमध्ये, तर सगळ्यात आधी विषुववृत्ताजवळ दिसतं विषुववृत्तीय वने, त्याच्यानंतर दिसतात पानझडी वने, त्याच्यानंतर येतं उष्ण गवताळ प्रदेश, त्याच्यानंतर पुढे येतं काटेरी वने. म्हणजे आपण ध्रुवाकडे चाललो बरं का, इमॅजिन होतं ना तुम्हाला, ही पृथ्वी हे मध्ये आलं विषुववृत्त आणि आपण असं इकडून आता वर चाललेलो आहे. म्हणजे हे विषुववृत्ताच्या आसपास कोणते आहेत, तर हे वने आहेत. आणि शेवटी ध्रुवाकडे कोणते येणार आहे, हे वने येणार आहेत. तर ते कोणते कोणते वने आहेत, विषुववृत्तीय वने, पानझडी वने, उष्ण गवताळ प्रदेश, काटेरी वने, समशीत उष्ण गवताळ प्रदेश, मिश्र वने, रुंदपर्णी वने, सुचीपर्णी वने आणि टुंड्रा प्रदेश किंवा टुंड्रा वने. आता याच्यापैकी आपल्या भारतामध्ये आपल्याला कोणते वने आढळतील, त्यासाठी आपल्याला भारताचा कोणता विस्तार माहिती पाहिजे मित्रांनो. जर तुम्ही पहिले 2-3 चॅप्टर पाहिले असेल ना तर तुम्हाला इथे लगेच क्लिक होऊन जाईल. भारताचा यासाठी तुम्हाला रेखावृत्तीय विस्तार माहिती पाहिजे की अक्षवृत्तीय, तर अक्षवृत्तीय विस्तार माहिती पाहिजे. त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो, भारतामध्ये कोणते कोणते वने आढळतात. काही प्रमाणात खाली साऊथला विषुववृत्तीय वने पण आढळतात, पानझडी वने आढळतात, उष्ण गवताळ प्रदेश आढळतो आणि थोड्याफार प्रमाणात काटेरी वने देखील आढळतात. आता तुमच्यासाठी एक छोटासा टास्क आहे, तुम्ही गुगलवर सर्च करा नाहीतर पुस्तकात बघा, भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार हा तुम्ही कमेंट करायचा आहे. पाहू किती जण बरोबर कमेंट करताय. जर तुम्हाला माहित नसेल तर सर्च करा आणि खाली कमेंट करा. या चॅप्टरमध्ये आपण हे पण पाहिलं होतं की जसजसं आपण विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशाकडे जातो तसतसं तिथल्या वनस्पतींमध्ये तर फरक पडतोच, पण तिथल्या प्राण्यांमध्ये देखील फरक पडतो. आठवतंय ना पहिले 2-3 चॅप्टर, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं भारतामध्ये आढळणारे वाघ, सिंह, हत्ती हे आपल्याला ध्रुवाच्या प्रदेशात आढळणार आहे का, बर्फाच्या प्रदेशात, तर नाही आढळू शकत. हेच अंटार्क्टिकावर आढळणारा पेंग्विन हा आपल्याला आपल्या भारतात आढळेल का, नाही आढळणार. आफ्रिकेत, अमेरिकेत आढळेल का, नाही आढळणार. त्याच पद्धतीने उत्तर ध्रुवाच्या आसपास आढळणारं पोलर बियर हे आपल्याला भारतात सापडेल का, केसाळ अस्वल वगैरे, तर नाही सापडणार. ते इथं आल्यावर उष्णतेनेच मरून जातील. किंवा आपल्या इथे आढळणारे उंट झाले, जिराफ, हत्ती किंवा आपल्या इथे ज्या प्रजातीचे मांजरे आणि कुत्रे आढळतात हे आपल्याला ध्रुवीय प्रदेशात सापडणार आहे का, तर नाही सापडू शकत. आता हे जे वने आहेत ना, या वनांमध्ये अनेक प्राणी देखील राहतात जे शाकाहारी प्राणी, जे या वनांवर अवलंबून आहेत. आणि त्या प्राण्यांवर, त्या शाकाहारी प्राण्यांवर अवलंबून राहणारे मांसाहारी प्राणी देखील याच वनात आढळतात. त्याच्यामुळे विषुववृत्तापासून ध्रुवीय प्रदेशांपर्यंत अनेक प्रकारच्या अन्न साखळ्या
तयार झालेले आपल्याला सापडतात. आता जसे हे झाडं जमिनीवर वाढतात ना, तसेच काही प्रकारचे झाडं किंवा किंबहुना याच्यापेक्षा खूप जास्त पटीने झाडं समुद्राच्या आत देखील वाढतात. सागरी वनस्पती म्हणतात त्यांना. आता ज्या पद्धतीने आपली लोकसंख्या वाढती पूर्णच जगाची, त्याचा जर विचार जर केला आपण की या लोकसंख्येची भूक कशी भागवायची, तर आता पृथ्वीवर ज्या पण वनस्पती आहेत, कदाचित फ्युचरमध्ये असं होईल पुढच्या 100-200 वर्षात की पृथ्वीवरच्या वनस्पती आपल्याला कमी पडतील, कारण आपली भूकच नाही भागणार. तर आपल्याला हळूहळू आता ट्रान्झिशन करावं लागेल की जे समुद्रात जे वनस्पती वाढत आहेत त्याच्यावर प्रोसेस करून ते कसं आपल्याला खाता येईल, याचा आपल्याला आता पुढे जाऊन विचार करावा लागणार आहे. आता 1 नंबरचा फोटो बघा आणि त्याच्यानंतर हा एक फोटो बघा. याच्यात काय दिलेलं आहे आपल्याला? 1 नंबरच्या फोटोमध्ये माणूस बैलांच्या थ्रू नांगरणी करतोय आणि या फोटोमध्ये आपल्याला दिलेलं आहे की एक गाढव ओझे वाहून नेतोय. याच्यावरून आपल्याला काय कळतं हे कोणतं नैसर्गिक संसाधन आहे? तर हे आहे प्राणी, हे नैसर्गिक संसाधन. आजच्या काळात एवढं होत नाही, परंतु पूर्वीच्या काळापासून माणूस हा प्राण्यांचा उपयोग करत आलेला आहे. कशासाठी? जसं आपण फोटोमध्ये पाहिलं की जमीन नांगरण्यासाठी किंवा दूध काढण्यासाठी झालं किंवा वाहतुकीसाठी झालं किंवा ओझे वाहून नेण्यासाठी वेगवेगळ्या प्राण्यांचा माणूस वापर करत आलेला आहे. प्राण्यांपासून आपल्याला काय काय भेटतं? तर मांस, अंडी, हाडाची भुकटी, कातडे इत्यादी पदार्थ आपल्याला प्राण्यांपासून भेटतात. आता हे चित्र बघा. याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? तर एक JCB आहे जो दगडांच्या खाणीतून दगड त्या ट्रकमध्ये भरतोय. आता दगड म्हणजे काय मित्रांनो? तर दगड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वेगवेगळे खनिजे एकत्र येऊन किंवा त्यांचं मिश्रण बनून तयार झालेला एक प्रोडक्ट असतो. हे आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. खनिज काय असतात? तर खनिज म्हणजे केमिकल रिॲक्शन किंवा रासायनिक प्रक्रिया होऊन निसर्गातच तयार झालेले अजैविक पदार्थ असतात. 2 टाईपचे पदार्थ असतात, एक असतात जैविक आणि एक असतात अजैविक. जैविक म्हणजे काय? जे पदार्थ सजीवांपासून तयार होतात त्यांना आपण म्हणतो जैविक पदार्थ. आणि अजैविक म्हणजे काय? जे निर्जीव वस्तूंपासून बनलेले त्याला म्हणतो आपण अजैविक पदार्थ. जे खनिजे असतात, खनिजांपासून आपल्याला काय काय भेटतं? तर विविध प्रकारचे धातू भेटतात किंवा रसायने भेटतात. रसायने म्हणजे काय? तर केमिकल्स भेटतात. आता काही केमिकल्सचा उपयोग आपण कशात करतो? तर औषध बनवण्यासाठी करतो. आता हे जे दगडांमध्ये जे खनिजे एकत्र आलेली आहेत, त्या खनिजांवरून आहे ना त्यांचे 2 प्रकार पडतात. ते कोणते कोणते प्रकार आहेत? तर एक असतात धातू खनिजे आणि दुसरे असतात अधातू खनिजे. धातू खनिजे म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मेटॅलिक आणि जे अधातू खनिजे असतात त्याला म्हणतो आपण नॉन मेटॅलिक. आता जे धातू खनिजे यांचा वापर आपण प्रामुख्याने कशाला करतो? तर विविध वस्तू मिळवण्यासाठी धातूचे, उदाहरणार्थ आयर्न झालं किंवा लोह किंवा बॉक्साईट या गोष्टी मिळवण्यासाठी. आणि जे अधातू खनिजे आहेत याचा वापर केला जातो केमिकल्स बनवण्यासाठी. उदाहरणार्थ काय? तर जिप्सम, सैंधव किंवा कॅल्साइट. आता या सगळ्या गोष्टी ज्या आपण पाहिल्या याच्यातलं मासेमारी जर सोडलं तर प्रत्येक काम हे कुठं होतंय मित्रांनो? जमिनीवर होतंय. मासेमारी फक्त समुद्रात चालती, पण या बाकीच्या सगळ्या गोष्टी कुठं घडतायत? जमिनीवर घडतायत. विहीर, आपल्याला इथे विहीर दाखवली होती, ती पण कुठं होती? ती जमिनीवरच होती. याचाच अर्थ काय मित्रांनो? जमीन हे देखील एक नैसर्गिक संसाधन आहे. ज्या नैसर्गिक संसाधनाचा आपण वापर कशासाठी करतो? एक स्थावर मालमत्ता म्हणून देखील करतो. आपल्याला माहितीच आहे की आपल्याला जर घर बांधायचं तर आधी आपण प्लॉट विकत घेतो, जमीन विकत घेतो. जर आपल्याला शेती करायची तर आपण शेती विकत घेतो म्हणजे काय करतो? जमिनीचा एक तुकडाच विकत घेत असतो. त्याच्यामुळेच काय जमिनीचा वापर आपण कशाला करतोय? तर खरेदी विक्रीसाठी करतोय. त्याच्यावर आपण बांधकाम करतो, घरं बांधतो, व्यापारासाठी देखील या जागेचा वापर केला जातो. काही जण जमीन घेतात आणि त्याच्यावर हॉटेल वगैरे बांधतात, काही जण कारखाने काढतात, कंपन्या काढतात. आता या ज्या जमिनीचा वापर आहे ना हा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. आता जिथं भौगोलिक उंच सकल्पना आहे म्हणजे काय? काही ठिकाणी जमीन एकदम खोलगट भागात असते, काही ठिकाणी उंच भागावर असते, तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचा त्याचा वापर होतो. किंवा काही ठिकाणच्या जमिनीचा जे सुपीक असते तिथली जमीन, तर तिथल्या जमिनीवर शक्यतो बांधकाम केलं जात नाही, तर त्या जमिनीवर शक्यतो शेतीच केली जाते. काही जमिनींमध्ये आपल्याला माहितीच आहे, आपण जर दुबईच्या आसपास जर गेलो तर तिकडं मिडल ईस्टमध्ये त्या जमिनीचा वापर शक्यतो कशासाठी केला जातो? तर ऑइल काढण्यासाठी केला जातो. का? कारण तिकडे ऑइल भरपूर प्रमाणात आहे. हेच काही जमिनींमध्ये आपल्याला खाली माहित असतं की या जमिनीच्या खाली आपल्याला विविध प्रकारचे खनिजे सापडू शकतात किंवा विविध प्रकारचे प्रोडक्ट सापडू शकतात, कोळसे सापडू शकतात, त्या कोळशां थ्रू हिरा सापडू शकतो, सोनं सापडू शकतं. तर तिथल्या जमिनीचा वापर हा खाणकाम या क्षेत्रात केला जातो. आता जी आपली पृथ्वी आहे याच्यावर जमिनीचं प्रमाण आहे 29.20% आणि बाकीचं काय मग उरलेलं ते सगळं पाणी. आता या सगळ्या गोष्टी निसर्गाने आपल्याला दिल्या आहेत मित्रांनो. हे सगळं निसर्गाने आपल्याला कसं दिलेलं आहे? तर फुकट दिलेलं आहे. परंतु आपण माणूस आहे, आपल्यामध्ये काय भरलेला असतो? प्रचंड प्रमाणात स्वार्थ, लोभ या गोष्टी भरलेल्या असतात. आपल्याला पण माहिती आहे
हे एवढं फुकट दिलेलं आहे निसर्गाने, किती भारी भारी गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत, हवा दिली आहे, पाणी दिलंय, झाडं झुडपं दिलेत, प्राणी दिलेत, पण याचा वापर माणसांनी अतिरेकी गोष्टी किंवा स्वतःचा लोभ शांत करण्यासाठी किंवा स्वतःच्या अहंकारासाठी त्यांनी वापर चालू केला. त्याच्यामुळे काय होतंय तर निसर्गाची आता हानी व्हायला लागलेली आहे. तसेच निसर्गाचा समतोल ढासळण्यात देखील सुरुवात झालेली. त्याच्यामुळे या सर्व नैसर्गिक संसाधनांचा आपण व्यवस्थित वापर केला पाहिजे. आता हा शेवटचा पॉईंट दिलेला आहे त्यांनी, मानवाने कितीही प्रगती केली तरी त्याला अनेक गोष्टींसाठी निसर्गावर अवलंबून राहावं लागतं, हे आपल्याला माहितीच आहे. त्याच्यामुळे निसर्ग हा फक्त मानवांसाठी नाहीये, तर तो पृथ्वीवरच्या सर्व सजीवांसाठी आहे. त्याच्यामुळे या निसर्गामध्ये किंवा या पृथ्वीवर आपल्याला जेवढे पण नैसर्गिक संसाधने आढळतात त्याचा आपण जपून आणि व्यवस्थित वापर केला पाहिजे. तर हा चॅप्टर होता मित्रांनो आपला. चॅप्टरमध्ये जर काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. तुम्हाला जर वाटतं या व्हिडिओमधून तुमचा फायदा होतोय तर तुमच्या मित्रांचा देखील फायदा करा, त्यांना देखील आपले व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी. जय हिंद. थँक्यू.